मनुष्याला वाटतंय, मी जे काही कर्म करतोय, दुष्कर्म, पापकर्म, ते कोणी बघत नाही. अरे, परमेश्वर जे सृष्टी केलेला आहे ना, सृष्टिकर्ता, तो सगळ्यांचं कर्म बघत असतोय, बारीकीने बघत असतोय. त्याला सगळ्यांचं कर्म माहीत आहे. कोण धर्मयुक्त कर्म करतोय, जो अधर्मयुक्त कर्म करतोय, सगळं माहीत असतंय. वेळ काळ सगळ्यांना त्याचा दंड देतोय. काळ आहे ना, सगळ्यात बळवान आहे, लक्षात घ्या. ते कोणालाही सोडत नाहीये, कोणालाही नाहीये. म्हणून मनुष्याने एक नक्की विचार करा, ह्या भूमिमंडळात तो का आला आहे? कशासाठी आला आहे? काय प्राप्त करण्यासाठी आला आहे तो इथे? या मृत्यूलोकात तो एकच प्राप्त करण्यासाठी आला आहे, भगवंत आणि मोक्ष. पण तो काय करायला लागला आहे? भवसागरामध्ये असा गुंतला आहे, की त्याला देव पण नको आहे, मुक्ती पण नको आहे. त्याला 84 करोड योनीमध्ये भटकत राहायचं आहे. कधी पिशाच योनीत, कधी प्रेत योनीत, कधी पशु योनीत, कधी चांडाळ योनीत. का माहिती आहे का? मनुष्याने स्वतः निवडलेलं आहे ते सगळी योनी. का निवडलं आहे माहिती आहे? सहकुशीने. कारण त्याला एक बुद्धी दिलेली असते मनुष्य जन्माला आल्यानंतर. त्या बुद्धीचा त्याला वापर करायचा नसतंय. ते दुरुपयोग करतोय त्या बुद्धीचा. म्हणून तर त्याला हे सगळ्या योनीतून जायला लागतंय. उपयोग केला असता तर तो मोक्षाला प्राप्त झाला असता. पण मनुष्याला उपयोगच करायचा नाहीये.